नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. समृद्ध जीवनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात देशभरातून रक्तदाते सहभागी झाले होते. रक्तदान ही काळाची गरज ओळखून समृद्ध जीवन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि समृद्ध जीवन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने फाउंडेशनचे अध्यक्ष महेश मोतेवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला देशभरातून रक्तदाते सहभागी झाले होते. मान्यवरांनी समृद्ध जीवनचे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हे रक्तदान शिबिर बिबेवाडी येथील गंगादान चौकामध्ये आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष महेश मोतेवार, महापौर चंचला कोदरे, पुरंदर तालुक्याचे आमदार विजय शिवतारे, बच्चू कडू, अशोक पवार, सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, समृद्ध जीवन परिवाराच्या सुप्रिया कणसे, अभिषेक मोतेवार, वैशाली मोतेवार, लीना मोतेवार, प्रसाद पारस्वार, विशाल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. या रक्तदान शिबिरादरम्यान लाईव्ह इंडिया समृद्ध जीवनाच्या दैनिकाचेही प्रकाशन करण्यात आले. या शिबिराला राजकीय क्षेत्रातून आमदार विनायक मेटे, काँग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश, शहराध्यक्ष अभय छाजेड, खासदार सुरेश कलमाडी, हुसेन दलवाई, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांचे चिरंजीव पंकज सिंग, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, आमदार बाळा नांदगावकर, कृपाशंकर सिंग, उपमहापौर सुनील उर्फ बंडू गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश घुले, आमदार बापू पठारे, सभागृह नेते सुभाष जगताप, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते. चित्रपटसृष्टीतील आशुतोष राणा, रवी शंकर, उषा जाधव, चित्रांगदा सिंग, आसीन, गिरीश कुमार, रवी किशन, जय भानुशाली, कृष्णा आणि सुदेश, मराठी कलाकारांमध्ये अभिनेत्री क्रांती रेडकर, अभिनेते शरद पोंक्षे, अंशुमन विचारे, माधवी निमकर, परी तेलंग आदी कलाकार उपस्थित होते. समृद्ध जीवन फाउंडेशनच्या वतीने आयोजित हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी जानुबाई दहीहंडी उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल भोसले, माजी नगरसेवक अनिल बटाणे, शिवा फाउंडेशनचे बाबासाहेब दाभेकर, सामाजिक कार्यकर्ते श्याम मारणे आदींनी अथक परिश्रम घेतले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. वन किड फाउंडेशनच्या वतीने आयोजित विनोदोत्तम करंडक आ आईचा बा बाबाचा या एकांकिकेने पटकावला. आशयपूर्ण विनोद, संगीत, उत्तम नेपथ्य, कसदार अभिनय अशा सगळ्याच बाबतीत सरस सादरीकरण करणाऱ्या संक्रमण पुणेच्या एकांकिकेस ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते प्राध्यापक मनोहर कोलते पुरस्कृत स्वर्गीय दादा गोंडके पारितोषिक 10,000 रुपये, करंडक आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. नाट्य परिषदेचे पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, पुणे शाखेचे कार्यवाह दीपक रेगे तसेच वन किड फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी, सचिव हेमंत नगरकर, अमित पाटील, अमर परदेशी आदी सदस्य यावेळी उपस्थित होते. पॅनोरमा आर्ट स्टुडिओच्या स्क्वेअर वन या एकांकिकेने द्वितीय, तर अथांग नाट्य निर्मिती पुणेच्या 1, 2, 2.5 या एकांकिकेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे जी चव्हाण पुरस्कृत गहिनीनाथ चव्हाण समर्थनार्थ 7,000 रुपये रोख, करंडक आणि प्रशस्तीपत्रक, तर सुहास देशपांडे पुरस्कृत कुसुम देशपांडे स्मरणार्थ 5,000 रुपये, करंडक, प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. लाडी ग्रुपच्या असं कसं झालं आणि रंग पुण्याच्या दिल तो बच्चा है जी या एकांकिकांना सांघिक उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली. विनोदी अभिनेते विनोद खेडकर, प्रसिद्ध अभिनेत्री विद्या भागवत आणि समीक्षक दिग्दर्शक दिलीप वेंगुर्लेकर यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.
महाराष्ट्र लोकशाही आघाडी पक्षाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास सोशलिस्ट युवजन सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अभिजित वैद्य, लाल निशाण पक्षाच्या मेधा थत्ते, मुक्ता मनोहर आदी उपस्थित होते. ॲडव्होकेट आंबेडकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने बोलणारे कृषी मंत्री शरद पवार यांना प्रत्यक्षात शेतकऱ्यांबाबत कसलाही कळवळा नसून ते लुटारू आहेत. त्यांचे अर्थशास्त्र कोणालाच कळणार नाही. शरद पवार यांनीच कांद्याचे भाव वाढवून सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. 2 वर्षांपूर्वीही त्यांनीच डाळीचे भाव वाढवण्यास हातभार लावला होता. त्यांच्या कृषी मंत्री पदाच्या काळातच देश आणि राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या केल्या. पवार यांनी कांद्याच्या भाववाढीबाबत योग्य नियोजन केले असते तर भाव वाढलेच नसते. मात्र ते भांडवलदार धार्जिणे असल्यामुळे वाढवलेल्या दरातून ते निवडणुकीसाठी निधी उभा करून त्या निधीचा वापर मतदारांना पैसा वाटण्यासाठी नक्कीच करतील, अशी टीकाही आंबेडकर यांनी केली. यावेळी डॉक्टर अभिजित वैद्य, मुक्ता मनोहर, मेधा थत्ते, वर्षा गुप्ते यांनी महाराष्ट्र लोकशाही आघाडी ही केवळ निवडणुकीसाठी नसून दीर्घकाळासाठी एकत्र राहून सातत्याने एका विचाराने पुढे जाण्याचा प्रयत्न करेल असे विचार व्यक्त केले. प्रास्ताविक ॲडव्होकेट वैशाली चांदळे यांनी तर आभार मना कांबळे यांनी मानले. जे आम्हाला माहिती होते आणि आमच्याबरोबर जे वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होते, त्याच्यातले काही राजकीय पक्ष आहेत आणि काही सामाजिक संघटना आहेत, ती यांची एकत्र येऊन आम्ही हे सगळं बांधलेली आहे. जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक अशा संघटना आहेत की ज्या स्वतंत्ररित्याने काम करतात, कुठल्याही राजकीय पक्षाला जुळलेल्या नाहीत, पण त्यांनाही आत्ताच्या परिस्थितीला लक्षात घेताना राजकीय पक्षांना मदत करायची आहे. तेव्हा अशा ह्या सगळ्या संघटनांशी बसून एकत्र करून आणि जे काही आमच्यामधले असणारे घटक पक्ष आहेत त्यांचं जिल्हा पातळीवरती कोऑर्डिनेशन चांगल्या पद्धतीने व्हावं आणि म्हणून जिल्हा नियोजन समिती आम्हाला करता येते का याचाही आढावा आजच्या असणाऱ्या बैठकीत घेतला जाणार. ते त्याच्यातला पाण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे, त्याच्यानंतर झोपडपट्टीतला प्रश्न महत्त्वाचा आहे, त्याच्यानंतर शहरामधल्या असणाऱ्या जे भरमसाठ वाढ चाललेली आहे त्याला कुठे आळा घालण्याची असणारी गरज आहे, बेरोजगारीचा असणारा इश्यू आहे, त्याच्यानंतर IT सेक्टरमधलं एम्प्लॉयमेंट आता असणारं कमी होतं आहे, तेव्हा ह्या नव्या जनरेशनचं असणारं नवीन एम्प्लॉयमेंट कुठल्या सेक्टरमध्ये होणार त्याला वाढ देणं हा त्याच्यातलं असे असणारे अनेक दैनंदिन कार्यक्रम. शिक्षणामधला आहे की जे बाजारीकरण म्हणण्यापेक्षा फिया दरवर्षी जे वाढवल्या जातात आहेत आणि ते असह्य व्हायला लागलेले आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये, तो इश्यू असणारा घेत आम्ही हे आंदोलन उभं करतो. ते मुंबईमध्ये असणारा जनरल आहे, पण तो फोकस राहणार आहे की झोपडपट्टीतल्या घरांचा प्रश्न एक भाग, म्हणजे गिरणी कामगार आहे त्यांचा प्रश्न, SRAचा आहे तो त्याच्यामध्ये, आणि आमची मागणी राहणार आहे त्याच्यामध्ये की शासनाने 550 स्क्वेअर फूट प्रत्येक झोपडपट्टीवासियांना घरं दिली पाहिजे. ती बिल्डर मार्फत देण्यापेक्षा ती माडामार्फत दिली तर अधिक चांगली त्याच्यामधली आहे. ज्या गिरण्यांच्या 27 गिरण्यांच्या जमिनी अजून विकणं बाकी आहे, शासन या सगळ्या जमिनी लीजवरती देण्यात आलेल्या आहेत, त्यांच्या काही मालकी जमिनी नाहीत. ग्रामीण भागामध्ये जसं सिलिंगच्या जमिनी शासन देतं ते विकत असताना त्याला असं एक अट घालते की 50% त्याचा मोबदला जो आहे तो शासनाकडे जमा करावा. तशा रीतीने ह्या गिरण्यांच्या जमिनी ज्या विकायला 27 विकायला निघालेल्या आहेत त्याचा सुद्धा 50% मोबदला हा असणारा शासनाने स्वतःकडे घेतला तर कदाचित शासनाकडे असणारं एक 60 ते 70 हजार कोटी त्याच्यातनं असणारं उभे राहतील त्या सगळ्या याच्यातून. आणि आम्ही असं म्हणतोय की गिरणी कामगारांच्या जमिनीचा आणि SRAचा प्रश्न जो आहे ते दोन्ही मार्गी त्या ठिकाणी लावतो. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
लायन्स क्लबच्या वतीने आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. गेली 36 वर्षे सातत्याने आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन क्लबच्या वतीने केले जात आहे. यंदा 44 शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला. एकूणच 300 स्पर्धकांत भाग घेतला. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा 2री ते 10वी पर्यंत अशा गटातून विभागली जाते. या स्पर्धेत 2री ते 4थी या बालगटातून शर्व बडवेकर, मैत्रेयी जोग, अभिजित शिंदे, आर्या सावंत, मुग्धा पाटणकर, मोहनीश कड या विजयी स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. वक्तृत्व ही जन्मजात कला आहे. ती या मनातील भावना त्या मनापर्यंत संपर्क साधत असते. तसेच वक्तृत्वामुळे अंतर्गत गुणांचा विकास होतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी वक्तृत्वाकडे अधिकच लक्ष दिले पाहिजे आणि त्यासाठी पालकांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे लायन्स क्लबचे राज मुछाल यांनी सांगितले. वक्तृत्वामुळे भाषेवर संस्कार होतात, ज्याचा उपयोग मुलांना भाषेचे अवलोकन याच वयात करण्यास मदत होते. तसेच मुलांचे करिअर अगदी चांगल्या प्रकारे विकसित करता येते. सर्वोत्कृष्ट वक्तृत्व माणसाच्या जीवनाला वेगळीच दिशा दर्शवण्यासाठी मदत करते, असेही ते म्हणाले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून शरद नातू, सुनंदा गोगटे, उषा पारेख, रजनी शहा आणि शोभना कोठाडिया यांनी काम पाहिले. आरक्षित जमीन निवासी करण्याची अधिसूचना रद्द करावी, अशी मागणी पुणे बचाव समितीच्या वतीने करण्यात आली आहे. बाणेर, बालेवाडी येथील बायोटेक्नॉलॉजी आणि ॲग्रो बिझनेस झोन रद्द करून 75 एकर जमीन निवासी करण्याची अधिसूचना रद्द करावी, अशी मागणी पुणे बचाव समितीने केली आहे. या जमिनीवर बांधकाम करण्याची परवानगी देताना महापालिकेने जलसंपदा खात्याकडून रेड लाईन, ब्लू लाईनची शहनिशा करून घेण्याची अट सरकारने घातली आहे. ही अधिसूचना रद्द करावी, अशी मागणी पुणे बचाव समितीने केली आहे. नगर विकास विभागाकडे पूररेषा निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या रेड लाईन आणि ब्लू लाईनचे सर्व नकाशे उपलब्ध असताना त्याकडे दुर्लक्ष करत सरकारने जलसंपदा खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची अट ठेवली आहे. याचा खुलासा करावा, अशी मागणी समितीचे उज्ज्वल केसकर यांनी केली. सरकारने ही अधिसूचना मागे घ्यावी, अन्यथा हरित लवादाकडे तसेच लोकायुक्त आणि हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा इशाराही समितीने दिला आहे. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल. डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात महिला मेळावा होणार आहे. सोमवार 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता प्रमुख महिला पदाधिकारी मार्गदर्शन शिबिर मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात होणार आहे. महाराष्ट्र केबल ऑपरेटर्स फेडरेशनच्या पुणे जिल्हा असोसिएशनच्या वतीने केबल ऑपरेटर्स आणि केबल ग्राहकांच्या चाललेल्या पिळवणुकीबद्दल तसेच प्रक्षेपण प्रसारण कंपन्या शासनाचे करमणूक कराचे धोरण यांच्या निषेधार्थ केबल प्रक्षेपण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे प्रक्षेपण 2 ऑक्टोबर रोजी 24 तासांसाठी सर्व नियंत्रण कक्षांतून बंद ठेवण्यात येणार आहे.